पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनु बेटा, पप्पा, तुझी अवस्था कळतीये मला, पण यापुढे तुला असं खोटं खोटं हसण्याची गरज पडणार नाही। पण असं आरशासमोर उभं राहून तू जेव्हा जबरदस्तीने काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतेस ना, तेव्हा जीव तुटतो माझा, खूप त्रास होतो मला। तुझी नक्की ओळख काय तुला जाणून घ्यायचंय ना? हो पप्पा। ऐक, बेटा 2 महिन्यांपूर्वी तुला आणि छायाला एका अपघातात खूप मार बसला होता। डॉक्टर छायाला वाचवण्याचे खूप प्रयत्न करत होते, जगण्याचे चान्सेस खूप कमी होते। तेव्हा तिच्या शेजारी बसून तिला तू धीर देत होतीस। खर तर तू तेव्हा रिकव्हर झालेली होतीस, पण तुझ्या मेंदूला खूप मार लागल्यामुळे तुझी मेमरी गेली होती। आणि मी डॉक्टरांना सारखी विनवणी करत होतो की काही करा, पण माझ्या अनुची मेमरी परत आणा, मला तिच्याशी बोलू द्या, म्हणजे तिला सगळं आठवेल। पण डॉक्टर म्हणाले नाही, तिच्या मेंदूला खूप मोठा झटका बसलाय, तिच्या मेंदूवर जर अजून ताण आला तर तिला त्रास होईल। आणि त्यांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की काहीही करा, पण तिला कुठलीही गोष्ट मुद्दामून आठवण्याचा प्रयत्न करू नका, तिच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे परमेश्वराने कुठल्या जन्मीचा सूड माझ्यावरती उगवलाय कोण जाणे। एकीकडे छाया अशी मरणाच्या दारात आणि दुसरीकडे तू माझी मुलगी मला ओळखतच नाहीये। असं वाटायला लागलं होतं की आपण स्वतःच आयुष्य संपवून टाकावं, कशाला जगायचं? पप्पा, मी तुम्हाला दोष देत नाहीये, पण मी स्वतःला शोधतीये। मला खरंच काही आठवत नाही पप्पा। खरं तर मी तुला सांगणार नव्हतो, पण बघतीस ना तुझ्या मम्मीची अवस्था काय ती। माझी मम्मी? हो छाया, तुझी मम्मी आहे, तू माझीच मुलगी आहेस, अनुष्का जयंती मेहता। मला काहीच आठवत नाहीये पप्पा, मला काहीच आठवत नाहीये। पण हेच सत्य आहे, विश्वास ठेव माझ्यावर। घे दे ना, दे दे देव मानो प्रसाद छे, घे माझी मुलगी अनु आणि छाया दोघी घरी परत आल्यात सुखरूप। दे आपो, एमनी आपो आपो आपो। वेलकम होम। तुला आठवलं काही? बरं झालं, ठाकूरजींची कृपा छे। मम्मीला दे मागे, मम्मी आपो। याद આવ્યો કઈ? अनुबेन, તને કઈ યાદ આવ્યું? काय विचारायचं नाही तिला। अनु बेटा, त्रास करून घ्यायचा नाही। डॉक्टरने काय सांगितले? हा, नाही आठवलं, त्याने काय सत्य थोडीच लपणार आहे। माझी मुलगी होती, आहे आणि कायमची राहणार।
हो पप्पा. मी अनुष्का जयंती मेहता. तुमची मुलगी. मला माफ कर बेटा, पण तुझी आधीची ओळख पुसण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. रागवलीस माझ्यावर? आय एम सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. अगं पण ती अनुष्का मेहता हुबेहूब तुझ्यासारखी दिसते नेहा, म्हणून माझी गल्लत झाली. म्हणजे मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा मला असं वाटलं की देवाने काहीतरी जादू केली आणि माझी नेहा परत आली आहे माझ्याकडे. माझं हरवलेलं आयुष्य मला परत मिळतंय. पण बट आय वॉज रॉंग. मग मी नंतर तिला भेटलो, तिच्याशी बोललो, तिचं वागणं बोलणं चालणं बघितलं आणि आय रिअलाइज की देवाने जी माझी नेहा बनवली आहे ना, ती इतकी गोड, इतकी समजूतदार, तसं दुसरं कोणी असूच शकत नाही. आणि तुला माहिती आहे आज काय झालं? आज मी तिच्या ऑफिसमध्ये होतो, त्या प्रोजेक्टवर आम्ही काम करत होतो आणि तिला व्हिडिओ कॉल आला तिच्या आईचा. आणि त्या कॉलवर तिच्या आईला ती सांगत होती इंजेक्शन घ्यायला आणि कोणीतरी इंजेक्शन देत होतं. पण ते चालू असताना अचानक हिला खूप दरदरून घाम फुटला. ही ब्रेथलेस झाली, रेस्टलेस झाली, हिच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. मी तिला विचारलं, काय झालं? आर यू ओके? आर यू कम्फर्टेबल? व्हॉट हॅपन्ड? तुला माहिती आहे ती काय म्हणाली? ती म्हणाली की कोणालाही इंजेक्शन देताना बघितलं ना की मला खूप त्रास होतो. दॅट वॉज इट. मला तेव्हाच लक्षात आलं की ही माझी नेहा असूच शकत नाही. तुला आठवतं ना, एकदा मी तुझ्या घरी आलो होतो आणि बघितलं तर तू तापाने फणफणली होतीस. तेव्हा परीला इंजेक्शन द्यायचं होतं आणि मी म्हणालो की डोंट वरी, मी देतो. आय अग्रीड टू डू इट. पण जेव्हा इंजेक्शन द्यायची वेळ आली तेव्हा मलाही दरदरून घाम फुटला. मी रेस्टलेस झालो आणि मी ते नाही देऊ शकलो. सो फायनली त्या अवस्थेत तुला उठून यावं लागलं आणि शेवटी तूच ते इंजेक्शन दिलंस. यू हॅड टू हँडल इट. अँड दॅट्स वाय आज त्या अनुष्काची जी परिस्थिती होती तीच त्या दिवशी माझी होती. आणि म्हणूनच माझी खात्री पटली की ही माझी नेहा नाही आहे. कारण माझ्या नेहाला इंजेक्शनची कधी भीती वाटूच शकत नाही. असो, आय एम सॉरी. अशी चूक परत होणार नाही. ओके? आय नो खूप रात्र झाली आहे, पण मायाच्याने राहवलं नाही म्हणून येऊन तुझ्याशी बोललो. तूही झोप आता, मी झोपतो. ओके? आय मिस यू अँड आय लव्ह यू lots. Good night. શું થયું? तुम्ही एवढे बेचैन का वाटताय? काही नाही. तू कधी उठलीस? तशी जागीच आहे मी. ते भयंकर स्वप्न पडल्यापासून झोपच उडाले माझी. पण मी तुम्हाला मगापासून बघते. તમે આટલા પરેશાન કેમ છો? आधी बराच वेळ त्या खिडकीपाशी उभे राहिलात. मग फोटो घेऊन बसलात. मला वाटलं मला उठून मला काय सांगाल, मारे साथे वाद करशो. पण नाही. काय काय झाला?
कुठे काय? काही नाही. अनुबद्दल काय आहे का? तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतला होता ना? हाँ, तो तमे मारे साथे खोटू बोल्या. हा, परत परत विचारून सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटच बोलत राहिला. तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतलाच नाही ना? म्हणजे माझे सपन मध्ये आला ना ते खरंच होता. उद्या कोण पण येईल आणि अनुला समजाच खरं खरं सांगून टाकेल. मग काय होणार? हा, नाही नाही, चूक आहे. हे समज लपवणं चूक आहे. तुम्ही आताच्या आता तिच्याकडे जा आणि तिला समज खरं खरं सांगा. छाया, माझं ऐक. पहिला मारी वाद सांभाळ. नाही नाही, मला तुमचं काय बी ऐकायचं नाही आहे. तुला वाटतं तसं नाहीये काही? नाही, मला वाटते तसंच आहे. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही आताच्या आता अनुला जाऊन समज सांगा, नाही तर मी जाते. तू कशाला? मी जाऊन सगळं सांगतो ना. आत्ताच्या आत्ता जातो आणि सगळं सांगतो. आम्ही काय तुझे मम्मी पप्पा नाही हो. मग जाऊ दे तिला. शोधू दे तिला, तिची माणसं, तिचं घर, दारोदारी फटकू देत तिला. आणि एकदा ते गेली ना कायमची की तू सुद्धा अंथरुणाला खेळायला मोकळी. छाया, अगं आपली मुलगी गेल्यापासून तू रोज तीळ तीळ तुटत होतीस. आणि तुझ्यासाठी मी रोज वाटायचं मला की आज तू बोलायला लागशील, उद्या बोलायला लागशील. पण नाही, गेली 25 वर्ष मी तुझ्या डोळ्यात प्राण शोधत होतो. तू जगत होतीस पण जिवंत नसल्यासारखी होतीस. तुझ्याशिवाय मी 25 वर्ष एकट्याने काढली. वाटलं सावरशील. नाही, असं वाटायचं अनंत ना की उद्याची सकाळ मी तुझ्या हातच्या चहानं घेऊन होईल. पण ते कधी घडलं नाही. तू त्या धक्क्यातून छाया कधी सावरलीच नाहीस. पण त्या डिक्रीच्या येण्याने तू पुन्हा सावरायला लागलीस. तू तिला आईची माया दिलीस आणि तिने तुला लेकीचं प्रेम दिलं. तिचंही कोणी नव्हतं. ती आपल्या घरात आली आणि आता लेकीचं सुख मिळायला सुद्धा भाग्य लागतं छाया. पण ते माझ्या नशिबात नव्हतं. आपल्या त्या मुलीला देवानं आपल्यापासून हिरावून घेतलं. आणि आज अनुला सगळं खरं सांगून मी तिला माझ्यापासून तोडणार आहे. कायमचं. या घरापासून तिने दूर जाऊ नये म्हणून त्या अनुचं लग्न करायला मी मागत नव्हतो. पण आज तिला जाऊन मी सांगणार आहे की तू आमची मुलगी नाहीयेस, या घराशी तुझा काही संबंध नाहीये आणि हे मी तुझ्यासाठी करायला तयार आहे. नाही नाही, आता तसं काय बी होणार नाही. मी तुम्हाला त्रास होईल असं काय बी होऊ देणार नाही. मी सावरेन ना स्वतःला. हा, सावरेन स्वतःला. माझं समजा आयुष्य तुमच्यासाठी आहे. तुला असं वाटतं ना तिला सगळं सांगावं म्हणून? ठीक आहे, सगळं सांगतो तिला. आणि हे तुझी इच्छा म्हणून मी हे करणार आहे. पण एक लक्षात ठेव छाया, उद्यापासून तू माझा चेहरा बघू शकणार नाही. अनुला खरं कळलं की सगळं संपलं. मला पुन्हा तो त्रास सहन होणार नाही आता छाया. लक्षात ठेव. ना येऊ ना वाद करू. माझं ऐकून तरी घ्या. अशी डोक्याची वार्ता नको करू. वार्ता कसली? तू जर हट्टी आहेस ना तर मला माझं स्वतःचं मत पण आहे ना. हा, चुकलं माझं ऐकून तर घ्या. नाही छाया, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. मी तिला जाऊन सांगणार म्हणजे सांगणारच. आजवर तुझ्या मनासारखं सगळं झालं ना, यापुढेही होऊ देत. नको एवढा गुस्सा नको करू. चुकला माझ्या ना. नाही, मी आताच्या आता जाऊन काय झालं? तुम्ही अजून झोपलात का नाही? म्हणजे अनुनं काहीच ऐकलेलं नाही. यांना थांबवायला पाहिजे, नाहीतर रागाच्या भरात हे समजा सांगतील. मी तुझ्याकडेच येत होतो. बरं झालं तू आलीस. खूप महत्वाचं बोलायचं होतं. कशाबद्दल आणि कोणाशी?
तुझ्याचबद्दल. माझ्याबद्दल काय? हा ना, म्हणजे मला ना स्वप्न पडलं होतं भयंकर. ते चौधरीमुळे ना आपल्याला मोठा लास झाला असा दिसला. तेच सांगायला तुझे पप्पा तुझ्याकडे येत होते. हा ना? हो ना, म्हणजे तेव्हापासून ती झोपलेलीच नाहीये. सारखं आपलं तेच चाललेलं आहे तिचं की चौधरींबरोबर व्यवसाय करू नका, ती माणसं चांगली नाहीयेत. तेच 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 पुन्हा तेच तेच चालू आहे अगदी. मम्मी, तू कशाला टेन्शन घेतेस? आणि तू दिवसभर तो विचार करतेस ना, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात. हे बघ, मी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टवर यशवर्धननी साईन पण केली की ह्या बिझनेस मधले सगळे डिसिजन्स फक्त मेहताच घेणार आहे. सो तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. हा, येऊच हे. त्यामुळे आता तू शांतपणे झोप. झोपते. हवे मने चिंता नथी. शांत झोप लागेल मला. पप्पा, तुम्ही पण झोपा. गुड नाईट. समीर, समीर, आले. येस. ताई. हो. अरे नमस्कार, मी यशवर्धन चौधरी, समीरचा मित्र. ओ, ओके. म्हणजे काल जे इथे येऊन गेले ते का? सॉरी ताई, काल ऍक्च्युली एक अर्जंट फोन आला म्हणून मला निघावं लागलं. पण प्लीज तू मला अरे तू रेच कर ना, हो जाऊ का करते. मी समीर सारखाच आहे. ओके. आय एम रिअली सॉरी, काल खरंच मला निघावं लागलं. पण समीर कुठे आहे? तो सकाळीच बाहेर गेलाय. तुला बोलला नाही काही? नाही, मला काही बोलला नाही. ओ, मला वाटलं तुम्ही सगळंच शेअर करत असाल, अगदी श्वासही. या वी आर व्हेरी क्लोज. पण कदाचित हे सांगायचं राहून गेलं असेल त्याचं. ठीक आहे ताई, मी येतो. हां. अरे नाही, असं कसं? बस ना, मी चहा करते. नाही नाही, नको, कशाला उगाच त्रास. मी येईन नंतर निवांत. ओके, येतो. एक मिनिट यश, तुला जरा एक विचारायचं होतं. अर्थात तुला खूप उशीर होत नसेल तरच. नाही नाही, ऑफकोर्स नाही, विचार. तू शेफालीला ओळखतोस ना? हो. कशी मुलगी आहे रे ती? खूपच छान. शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. म्हणजे एकदम ऑनेस्ट आहे, यु नो, सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग. आमची तर बेस्ट फ्रेंड आहे आणि कामात हुशार आहे. खूप मन लावून सिन्सिअरली काम करत असते. आणि समीर तिच्या आयुष्यात आल्यापासून तिचं आयुष्यात सगळं असं एकदम समीरमय झालंय. अख्खा वेळ समीर 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 त्याच्या अवतीभोवती फिरत असते. खूप काळजी घेते त्याची, खरंच खूप प्रेम करते त्याच्यावर. म्हणजे समीरही तिच्यावर खूप प्रेम करतो. पण ती इतकी काळजी घेते ना समीरची की म्हणजे खरं सांगू ताई तर तुला आता समीरची काळजी करायची गरजच नाही आहे. कारण शेफाली इज डेफिनेटली देअर. जितकं मी समीरला ओळखतो ना, मला वाटतं समीरसाठी शी इज दी बेस्ट चॉईस. फारच प्रमोशन करतोयस तिचं. म्हणजे समीरच्या मनात शेफालीचा विषय तूच भरवलेला असणार. काय नाहीतर समीर कुणावरही इतकं प्रेम करूच शकत नाही.